नमस्कार. निरागसतेकडे जातानाच्या आजच्या आपल्या पुढच्या एपिसोडमध्ये आपणा सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. मित्र हो, आज लक्ष्मी पूजनाचं निमित्त साधून बऱ्याच अवधीनंतर, बऱ्याच काळानंतर हा पुढचा एपिसोड घेताना मला खरंच खूप आनंद होत आहे. लक्ष्मी पूजनाचा मुहूर्त साधण्याचं महत्त्व, लक्ष्मी पूजन म्हणजे नेमकं काय आणि खऱ्या अर्थाने आपल्या आयुष्यातली लक्ष्मी म्हणजे काय हे मला आवर्जून या ठिकाणी सांगावंसं वाटतं. आणि खूप वेगळ्या पद्धतीचा एक विचार मनामध्ये आला, तो जरा मनाला भावला आणि म्हणूनच असं जाणवलं की चला हा विचार आपल्यापर्यंत पोहोचवूया. मित्र हो, आपल्या कल्चरमध्ये, आपल्या संस्कृतीमध्ये लक्ष्मी म्हणजे 8 प्रकारच्या लक्ष्मी सांगितलेल्या आहेतच. त्या लक्ष्मींमध्ये आदिलक्ष्मी, धनलक्ष्मी, धान्यलक्ष्मी, संतानलक्ष्मी, विजयलक्ष्मी, धैर्यलक्ष्मी, राजलक्ष्मी, भाग्यलक्ष्मी अशा प्रकारे 8 लक्ष्मी त्या ठिकाणी सांगितलेल्या आहेतच. पण त्या लक्ष्मींचा खऱ्या अर्थाने आपल्या आयुष्यातला महत्त्वाचा असा एक भाग आपल्याला माहीत आहे का, हे प्रकर्षाने जरा विचारावंसं वाटतंय. कारण आदिलक्ष्मी म्हटलं, आज कोरोनानंतर, कोविड या पॅन्डेमिकमध्ये लॉकडाऊन झालं, बऱ्याच लोकांनी घरामध्ये बसून काम केलं. काही योद्धे हे कोविडच्या वातावरणामध्ये सुद्धा ती धैर्यलक्ष्मी, कुठेतरी तो धीर धरून संकटाला न घाबरता कोविडसारख्या पॅन्डेमिकमध्येही आपलं काम बाहेर निघून करत होते. आणि अशा योद्ध्यांना खरंच मानावं लागेल. मग ती धैर्यलक्ष्मी त्यांच्याकडे होती. त्यानंतर बऱ्याच ठिकाणी घरामधून काम केलं गेलं. IT क्षेत्रातली माणसं घरात बसली आणि अशीही अजून मंडळी जी घरातनं काम करत होती. वर्क फ्रॉम होम ह्या कन्सेप्टच्या आधारावर घरातून ऑफिसचं काम केलं जात होतं आणि त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने कुठेतरी एक कामामध्ये रममान होऊन लक्ष्मीची प्राप्ती, काम करून कुठेतरी स्वतःची कमाई मिळवणं, आपण केलेल्या कामाचा मोबदला मिळवणं, हे त्या ठिकाणी चालू होतं. मित्र हो, धनलक्ष्मी, धान्यलक्ष्मी ह्या विषयावर अजून सविस्तर जाणून घेताना, धन म्हणजे पैसा हे आपल्या सर्वांना माहीत आहेच. धनलक्ष्मी म्हणजे आपण केलेल्या कामाचा मोबदला जो आपल्याला मिळतो किंवा घरामध्ये येणारी जी संपत्ती आहे तिला आपण धनलक्ष्मी म्हणू शकतो. ती धनलक्ष्मी जेव्हा आपल्या घरामध्ये येते आहे, तिला आपण टिकवून ठेवू शकत आहोत का, हा सर्वात मोठा भाग आहे आणि सर्वात मोठा वैचारिकतेचा एक विषय आहे. जर त्या ठिकाणी कुठेतरी फायनान्शियल प्लॅनिंग आपलं चुकत असेल तर नक्कीच आपण त्या ठिकाणी थोडं अभ्यासपूर्वक या धनलक्ष्मीला टिकवून ठेवण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले पाहिजे. हे अगदी आवर्जून सांगावंसं वाटतं. कारण आपण जर काम करतो आहोत, धनलक्ष्मीला आपण आपल्या आयुष्यात, आपल्या घरात आणतो आहोत, तर मग तिला त्या ठिकाणी टिकवून ठेवणंही महत्त्वाचं आहे. मग याचा अर्थ पैसा खर्चच करायला नको का, धन जे कमावलेलं आहे ते खर्च करायलाच नको का, तर असं मुळीच नाही आहे. कमावलेलं धन हे आपण काही ठराविक अमाऊंटमध्ये नक्की खर्च करू शकतो, पण त्या ठिकाणी ठराविक अमाऊंट ही सेव्हिंगच्या स्वरूपाने बाजूला टाकली गेली पाहिजे आणि त्याच संपत्तीचा वापर आपल्याला भविष्यात नक्कीच होणार आहे, ही कुठेतरी जाणीव असणं. आणि आपण भविष्यातल्या काही चॅलेंजेससाठी, भविष्यात काही स्वप्नपूर्ती करण्यासाठी ही ठराविक अमाऊंट सेव्ह करत आहोत, ही जाणीव जर असेल तर नक्कीच आपल्या घरात धनलक्ष्मी सातत्याने वास करत असेल. पुढची आहे धान्यलक्ष्मी. मित्र हो, धान्यलक्ष्मी जेव्हा आपण म्हणतो त्यावेळेस बुफे किंवा पंगतीमध्ये वाढलं जाणारं जे जेवण आहे, त्या जेवणातलं किती अन्न आपण वाया घालत असतो ह्याचा खूप व्यवस्थितरित्या विचार केला पाहिजे. आपल्या हाताच्या ओंजळी इतकं आपलं पोट आहे, त्या पोटाला लागेल एवढंच आपण घेतलं पाहिजे, एवढंच आपण खाल्लं पाहिजे. आणि मग
त्या ठिकाणी धान्यलक्ष्मी नक्कीच आपल्याकडेही वास केल्याशिवाय राहणार नाही. अन्न वाया जायला नको, ही काळजी आपण घ्यायला हवी. माझ्या आयुष्यातल्या काही गोष्टी मला नक्की या ठिकाणी सांगाव्या वाटतात. कारण घरामध्ये वडीलधारी मंडळी आहेत, घरामध्ये स्वतःचा संसार आहे, मुलं आहेत, प्राणी आहेत, आणि मग ह्या सर्वांचं जेवण जेव्हा तयार केलं जातं त्यावेळेस नकळतरित्या 1-2 पोळ्या राहतात पाठीमागे. आणि मग त्या पोळ्यांचं करायचं काय? कारण स्वतःला ह्या गोष्टी जाणीव असल्यामुळे शिळं अन्न आपण खाल्ल्यानंतर आपल्याला त्रास होणार आहे, कुठेतरी सत्व स्वतःचं कमी होणार आहे हे माहीत असल्यामुळे शिळं अन्न खायला नको हे कळतंय. मग उरलेल्या त्या 2 पोळ्यांचं करायचं काय? तर ह्या 2 पोळ्या ज्या आहेत त्या मी माझ्या सोसायटीमध्ये जे काही वॉचमॅन काका किंवा काही कर्मचारी वर्ग असतो, ज्यांची जेवणं बाकी असतात, रात्री उशिराने ते लोक काम करत असतात, अशा लोकांना फ्रेश फूड त्या नावाखाली त्या 2 पोळ्या अगदी सहजरित्या ती माणसं खातात आणि मग त्यांना ते दिलंही जातं. जर अशा पद्धतीने आपण काहीतरी करत असू जेणेकरून ते अन्न वायाही जाणार नाही आणि भुकेल्याचं पोटही भरेल, मग त्या ठिकाणी आपल्या घरातही धान्यलक्ष्मी नक्की वास करते. म्हणजे काय तर आपलं आरोग्यही अबाधित व्यवस्थितरित्या राखलं जातं आणि त्याचबरोबरीने अन्नाचा अपव्ययसुद्धा होणार नाही, याची दखल आपण घ्यायला हवी. त्यानंतर कार्यक्रम, पार्टीज, मॅरेजेस, लग्न सराई चालू होईल आता. तर विविध कार्यक्रमांना आपण जेव्हा जातो त्यावेळेस आपल्या ताटामध्ये सुद्धा तेवढंच अन्न आपण नक्की घेतलं पाहिजे जेवढं आपल्याला खाल्लं जाणार आहे किंवा जेवढं अन्न आपण ग्रहण करणार आहोत. तर असं जर आपलं वर्तन असेल तर नक्कीच आपली धान्यलक्ष्मी आपल्या आयुष्यात टिकून राहते. तिसरी लक्ष्मी, महत्त्वाची लक्ष्मी आहे संतानलक्ष्मी. संतानलक्ष्मीच्या नावाखाली आपण जी मुलं जन्माला घालत आहोत किंवा जी मुलं आपली लहानाची मोठी होत आहेत, ती मुलं खरंच संस्कारित आहेत का? संस्कार त्यांच्यामध्ये रुजू बघत आहेत का? त्यांच्या चांगल्या गुणांसाठी, त्यांना सुसंस्कारित बनवण्यासाठी एक आईवडील म्हणून आपण आपली जबाबदारी प्रकर्षाने पार पाडत आहोत का? एक आईवडील म्हणून आपण मुलांना आपल्या वेळ देत आहोत का? ही फार मोठी आणि महत्त्वाची गोष्ट आहे. कारण आजच्या धावपळीच्या या युगामध्ये आपण आईवडील म्हणून जर भूमिका व्यवस्थितरित्या बजावू शकणार नसू तर त्या बिचाऱ्या मुलांचा तरी काय दोष? मग या ठिकाणी त्या मुलांना कुठेतरी वाईट मार्गाला ही मुलं जातात, उद्धट होतात किंवा मग पुढे जाऊन विचित्र पद्धतीने त्यांचं वर्तन होतं. मग अशी मुलं असूनही नसल्यासारखी पुढे त्यांना म्हणावं लागतं. हो, कारण काही आईवडील असेही आहेत आणि ह्या समाजात वावरताना असेही आईवडील भेटतात जी म्हणतात की ह्या मुलाला मी जन्म दिला नसता तर बरं झालं असतं. मित्र हो, भविष्यात असे काहीतरी वाक्य आपल्याला बोलावे लागू नयेत, त्यासाठी सुरुवातीलाच ही संतान लक्ष्मी आहे. ह्या मुलांना आपली संपत्ती जर आपण समजलं तर नक्कीच आपल्याला त्याचं महत्त्व कळतं आणि नकळतरित्या आपण त्यांनाही वेळ देऊ शकतो. मग संतान लक्ष्मी ही आपल्याला सुख देते आणि त्याचसाठी मुलांना सुसंस्कारित करणं ही काळाची गरज आहे. कुठेही मूल व्यसनाच्या मार्गी न लागणार नाही याची काळजी आपण घ्यायला हवी. कुठेही वाम मार्गावर आपलं मूल भरकटणार नाही याची काळजी आपण घ्यायला हवी. तर ही झाली संतानलक्ष्मी. त्यानंतर आहे विजयलक्ष्मी. विजयलक्ष्मी तुमच्या आमच्या आयुष्यात नांदावी, विजयलक्ष्मीने आपल्या संसारात, आपल्या घरामध्ये राहावं म्हणूनच आपण खूप काम करत असतो. हे विजय म्हणजे काय तर विजयलक्ष्मी, विजय म्हणजे सक्सेस, यश. आपण जे काम करत आहोत त्या कामाला यश मिळणं, यशप्राप्ती आपल्याकडे आपली वाटचाल असणं म्हणजे विजयलक्ष्मी. मित्र हो, ही विजयलक्ष्मी तुमच्या आमच्या आयुष्यात नांदावी या शुभेच्छा देते. पण त्यासाठी आपण काय करायला हवं हेही फार महत्त्वाचं आहे. त्यासाठी जर आपल्याला काम करायचं असेल तर विजयलक्ष्मी म्हणजे त्या विजयाला आपल्याकडे खेचून आणण्यासाठी, ते यश आपल्याकडे यावं यासाठी
सगळ्यात महत्त्वाचं काय असेल तर स्वतःला सर्वतोपरी डेव्हलप करणं, स्वतःला सर्व गुणसंपन्न करण्यासाठी प्रयत्न करणं. मग नकळतरित्या आपण जे काम करत असू त्या कामावर त्या पर्सनॅलिटीचा, त्या व्यक्तिमत्वाचा प्रभाव पडतो आणि नकळतरित्या ती विजयलक्ष्मी तुमच्या आमच्याही आयुष्यात नांदू लागते. मित्रहो, पुढची लक्ष्मी आहे धैर्यलक्ष्मी. धैर्य म्हणजे धीर धरणे. कुठलंही संकट आपल्यावर येऊन कोसळलं तर त्यावेळेस ती लक्ष्मी आपल्या आयुष्यात असणं फार गरजेचं आहे. धीर धरणं, पेशन्स असणं, कुठलेही निर्णय घेताना घाईगडबडीने न घेता धीराने घेणं, सर्व विचार करून घेणं. कुठलंही संकट म्हणजे आत्ताचंच संपूर्ण विश्वावर एक कोविड नावाचं संकट आलं आणि त्या संकटाला सर्व राष्ट्रांनी अत्यंत व्यवस्थितरित्या लढा दिला. मित्रहो, ही धैर्यलक्ष्मी ज्या ज्या राष्ट्रांकडे होती त्या राष्ट्रांना कोविडपासून मुक्ती मिळवण्यासाठी नक्कीच हातभार लागलेला आहे आणि म्हणून अनेक लोकांचे प्राणही वाचलेले आहेत. ही होती धैर्यलक्ष्मी. अशीच धैर्यलक्ष्मी आपल्याही आयुष्यात महत्त्वाची आहे, कारण चढ उतार हे आयुष्यात येतच असतात आणि ज्यावेळेस आपलं आयुष्य हे कुठेतरी अपयशाच्या मार्गावर किंवा कुठेतरी दरीमध्ये कोसळत आहे हे जाणवत असतं, त्यावेळेस ही धैर्यलक्ष्मी धीराने कोणत्याही गोष्टी करणं हे फार फार महत्त्वाचं आहे आणि म्हणूनच ही धैर्यलक्ष्मी तुमच्या आमच्या आयुष्यात नांदो ही शुभेच्छा तुम्हाला देते. पुढची आहे भाग्यलक्ष्मी. ज्या ठिकाणी धीर नसतो, संयम नसतो, ज्या ठिकाणी गुण नसतात त्या ठिकाणी ही भाग्यलक्ष्मी तरी कशी नांदणार. भाग्यलक्ष्मी म्हणजे कुठेही आपण म्हणतो की तुझ्या नशिबात होतं का, तुझं नशीबच असं होतं, मग तुला हे भोगावं लागलं. मित्र हो, हे नशीब म्हणजे काय असतं? तुमच्या आमच्या कर्माचा सगळा खेळ आहे. तुम्ही आम्ही जे कर्म करू त्याचीच फळं आपल्याला भोगायची आहेत. मग हे सगळं कर्माचा सिद्धांत माहीत असताना हे भाग्य आपणच आपल्या हातांनी लिहित असतो, कारण तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार. हे जेव्हा म्हटलं जातं त्यावेळेस आपण केलेल्या कर्माचा परिणाम आपल्यालाच भोगायचा आहे हे माहीत करून घेऊन आपण आपलं कर्म सुधारणं, चांगल्या कर्माने सर्वतोपरी प्रयत्न करणं, चांगले कर्म करत राहणं, कुठेही निगेटिव्हिटीपासून दूर होऊन पॉझिटिव्हिटीकडे आपला प्रवास करणं, म्हणजे खूप सकारात्मकतेने आपल्या आयुष्याचा आनंद आपण पुरेपूर घेणं हे फार महत्त्वाचं आहे. आणि असं ज्यांचं आयुष्य असतं त्यांच्या आयुष्यात नक्कीच ही भाग्यलक्ष्मी नांदत असते. मित्र हो, पुढची आहे राजलक्ष्मी. सगळं काही मिळतं, सगळं काही असतं, पण तरीसुद्धा आयुष्याचा आनंद घेता येत नाही. मखमलाची गादी आपल्याला विकत घेता येत असूनही त्या गादीवर झोप येण्या इतकं नशीब कुणाचं काही लोकांचं नसतं. काही ठिकाणी साखरेचे पोते, साखर कारखाना असतो, साखरेचे पोतेच्या पोते घरात येतात, पण डायबिटीस असल्यामुळे साखर खाता येत नाही. अगदी देशी गाईचं तूप घरात येत असून ते तूप चाखता येत नाही, कारण कोलेस्ट्रॉलचा प्रॉब्लेम असतो. त्या ठिकाणी आरोग्याचे प्रॉब्लेम जर असतील तर आपल्याला त्या गोष्टींचा आस्वाद, त्या गोष्टींचा आनंद घेता येत नाही. म्हणजेच काय, त्या ठिकाणी आपल्याला राजलक्ष्मीचा अभाव असतो. म्हणूनच ह्या अष्टलक्ष्मी ज्या आहेत ह्या आपल्या आयुष्यात जर नांदाव्या असं आपल्याला वाटत असेल तर फार महत्त्वाचं आहे. खूप मोठ्या मोठ्या भारतीय संतांनी या ठिकाणी म्हटलेलं आहे की जर या अष्टलक्ष्मी आयुष्यात नांदाव्या असं वाटत असेल तर भक्ती आणि ज्ञान या दोन गोष्टींना पर्याय नाही. भक्ती करत राहणं आणि ज्ञानाच्या मार्गावर चालत राहणं, कुठेही वयाची मर्यादा न ठेवता, काळ, वेळ, परिस्थिती याचं भान न ठेवता प्रत्येक वेळेस ज्ञानासाठी अगदी पिपासू वृत्तीने ज्ञानार्जन करत राहणं, म्हणजे ज्ञानमार्गावर चालत राहणं. ह्या मानसिकतेतून, या मार्गातून जर आपण नक्कीच पुढे जात असू तर ह्या अष्टलक्ष्मी आपल्या आयुष्यात येतात. पण ज्ञान संपादन करणं आणि भक्तीच्या मार्गावरही पुढे जाणं जर आपल्याला साध्य करायचं असेल तर त्यालाही ध्यानाशिवाय म्हणजे मेडिटेशनशिवाय पर्याय नाही.
कारण 2 मिनटं शांत बसल्याशिवाय आयुष्यातले महत्त्वाचे निर्णय आपण घेऊ शकत नाही. मग हे शांत बसणं जर आपल्या आयुष्याचा एक भागच आपण बनवून टाकलं, म्हणजे थोडक्यात ह्या ध्यानाला जर आपण आपल्या आयुष्याचा एक भाग बनवलं, तर नक्कीच आपल्या आयुष्यात आपण प्रगती करू शकू. मित्र हो, आजच्या या लक्ष्मीपूजनाच्या मुहूर्तावर, लक्ष्मीपूजनाच्या निमित्ताने फार महत्त्वाच्या काही गोष्टी ह्या अष्टलक्ष्मींच्या माध्यमातून जाणवल्या. खूप प्रॅक्टिकल ॲप्रोच ठेवून हा विचार आपल्यासमोर मांडते आहे. मित्र हो, जसा आपण आपल्या आईवडिलांचा, आपल्या मुलाबाळांचा, मुलांचा आपण विचार करतो, त्यांचं हित चिंतन करतो, तसंच हित आपण दुसऱ्याच्या आईवडिलांचं, दुसऱ्याच्या मुलाबाळांचं करतो का हो? किंवा उलट पक्षी म्हणजे वाईस वर्सा, पण जसं आपण दुसऱ्या ठिकाणी दुसऱ्या लोकांचा आदर करतो, तसंच आपण आपल्या घरातल्या आईवडिलांचा, भाऊ बहिणींचा, मुलामुलींचा आदर करतो का हो? महत्त्वाचे प्रश्न आहेत. जरा आपणच आपल्याला हे प्रश्न विचारले तर कदाचित या अष्टलक्ष्मी आपल्याही आयुष्यात येण्यासाठी आपण काय करायला हवं याची उत्तरं आपल्याला मिळू शकतील. धनलक्ष्मीबद्दल बोलताना जसं आपण आपल्या स्वतःच्या कमाईतनं खर्च करत असताना 4 वेळेस विचार करतो, योग्य ठिकाणी आपण तो खर्च करत असतो, तसाच खर्च जर आपण दुसऱ्याच्या संपत्तीचा वापर करत असताना तेवढाच विचार जर आपण केला, तर नक्कीच ही अष्टलक्ष्मी आपल्याही आयुष्यात नांदणार नाही का हो? मग या ठिकाणी अजून सविस्तररित्या सांगायचं म्हटलं तर जर आपल्याला काही ठिकाणी दान करायचं आहे किंवा कोणत्या पार्टीमध्ये आपण जेवायला जात आहोत आणि ती पार्टी जर आपण स्वतः होस्ट केलेली असेल, तर नक्कीच मी खर्च केलेला आहे, तर मग हे या ठिकाणी खर्च करणं योग्य आहे का? माझ्या खिशातनं पैसे जाणार आहेत, तर मी हे करायला हवं का? हा विचार आपण नक्कीच करतो. परंतु जर ती पार्टी दुसऱ्याकडनं होस्ट केली गेलेली असेल, तर त्या ठिकाणी नक्कीच फुकट तिथे फॅमिली सकट या फंड्यानुसार आपण अगदी अविचारी वृत्तीने बऱ्याच ठिकाणी अपव्यय करतो. दुसऱ्याच्या धनाचा, दुसऱ्याच्या धान्याचाही आपण अपव्यय करत असतो. मग जेवढं महत्त्व आपण स्वतःच्या लक्ष्मीला देतो आहोत, तेवढंच महत्त्व आपण दुसऱ्याच्या लक्ष्मीलाही देत आहोत का? महत्त्वाचा मुद्दा आहे. तिसरी गोष्ट संतानलक्ष्मी म्हणून जेवढे संस्कार, जेवढ्या चांगल्या पद्धतीने, जेवढ्या आदराने, जेवढ्या प्रेमाने आपण स्वतःच्या मुलांना, जेवढ्या आपुलकीने आपण स्वतःच्या मुलांना आपलं म्हणत आहोत, तेवढीच आपुलकी आपल्याला दुसऱ्याच्या मुलांबद्दलही आहे का? माणूसच आहे, माणूस म्हणूनच जन्म घेतलेला आहे. मग आपलं काय आणि परकं काय? त्या ठिकाणी ती आपुलकी, तो आपलेपणा आपल्याला परक्याच्या मुलांविषयी पण आहे का? परक्या लोकांविषयी पण आहे का? फार महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि मग असं जर असेल, हे प्रश्न आपण विचारायला हवेतच. आणि असं जर त्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला नक्कीच माहीत होत आहेत आणि ही प्रश्न जेव्हा आपण आत्मपरीक्षण करू, त्यावेळेस नक्कीच आपला प्रवास हा अष्टलक्ष्मी साध्य करण्यासाठी होणार आहे. त्यानंतर वाणी ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. आपली वाचा, आपलं बोलणं, आपली जीभ हे सेन्स ऑर्गन आहे आणि ज्ञानेंद्रिय आहे जीभ म्हणजे. मग ती फक्त चव घेण्यासाठीच आहे का? तर नाही. त्या ठिकाणी त्या जिभेवर ताबा असणं, त्या ठिकाणी आपण काय बोलत आहोत यावरही आपला ताबा असणं फार जास्त गरजेचं आहे. आणि मग आपण बोलत असताना ती वाणी, ती वाचा, ते बोलणं मधुर आहे का? ते गोड आहे का? दुसऱ्याला आवडेल असं आहे का? मला आठवतं काही वर्षांपूर्वी मी श्री रविशंकरजी यांना जेव्हा भेटले होते, त्यावेळेस त्यांनी म्हटलं होतं, अगर गालियाँ भी देने का मन करे ना, तो भी प्यार से देना, गाना गाते हुए गालियाँ देना, तो देखो सारा विश्व अपना बन जाएगा. म्हणजे थोडक्यातच काय तर गोड बोला, अत्यंत गोड बोला. तुम्हाला दुसऱ्याला रागवायचं असेल, चिडचिड होत असेल, तरीसुद्धा गोड बोलून समोरच्याला मूर्ख म्हणा, गोड बोलून समोरच्याला रागवा, गाणं म्हणत रागवा. म्हणजे अगदीच आपल्या वाणीवरही आपला ताबा राहतो, रागही बाहेर निघून जातो आणि ते वातावरणसुद्धा खूप प्रसन्न राहतं. मग ह्या ठिकाणी हे जर प्रश्न आपण स्वतःला विचारले, थोडं आत्मपरीक्षण केलं,
तर नक्कीच मित्रहो, ही अष्टलक्ष्मी तुमच्या आमच्या सर्वांच्याच आयुष्यात नक्की नांदेल आणि कुठेतरी आपण आहोत जीवनाच्या ज्या पायरीवर आपण आज आहोत तिथून नक्कीच वरची पायरी गाठण्यासाठी, त्या वरच्या पायरीवर चढण्यासाठी आपल्याला मदत होणार आहे. आज लक्ष्मीपूजन 2021 या मुहूर्तावर आपल्याशी हा विषय शेअर करताना नक्कीच आनंद होतोय, कारण एक वेगळा विषय, एक वेगळा विचार घेऊन या ठिकाणी आपल्याशी बोलावंसं वाटलं. थोडा प्रॅक्टिकल अप्रोच, पण आध्यात्मिकतेला, संस्कारांना धरून हा अप्रोच होता. नक्कीच आपल्याला आवडला असेल तर कमेंट्समध्ये आपल्या प्रतिक्रिया जरूर कळवा. भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये. धन्यवाद.